सध्या आपण काळा घोडा कला महोत्सवात आहोत. आपण इथे आलेल्या मुंबईकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. सर नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, सुरेश. तुम्ही दरवर्षी काळा घोडा महोत्सवाला येता की हे नवीन वर्ष पहिल्यांदा आलं? दरवर्षी येतो. कसं वाटलं यावेळेच्या कला महोत्सवामध्ये आणि गेल्या वेळेचा कसा फरक आहे काय? यावर्षी तर खूपच सुंदर केलेलं आहे आणि प्रत्येक स्टेटचं आहे, त्याच्यामुळे म्हणजे आकर्षण खूप चांगलं आहे. कोणती कला विशेष आवडली तुम्हाला? एवढे 10-12 ठिकाणी तुम्ही जाऊन आलात. मला ते राजस्थानचं जास्त वाटलं चांगलं. काय मेसेज त्याने दिलाय त्याच्यामध्ये, तुम्हाला काय आवडलं विशेष? नाही, त्यांचे आर्ट बघायला मिळाले. आर्ट बघायला काय तुम्हाला एखादी तिथे काय सुधारणा करावीशी जर सांगितलं गेलं किंवा तुम्हाला जर वाटलं तर काय मेसेज जर आयोजकांना तुम्ही याच्यामध्ये आणखीन काय सुधारणा करायला पाहिजे? नाही, मला तर म्हणजे गेल्या वर्षापेक्षा खूपच सुंदर वाटलं अगदी. आणि म्हणजे महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने खूप सुंदर केलेलं आहे. एकंदरीतच खूप सुंदर कार्यक्रम आहे. कला महोत्सवाचं आयोजन खूप चांगल्या रीतीने झालेलं आहे असं काहींचं म्हणणं आहे. 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान काळा घोडा कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता मुंबईकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद काळा घोडा कला महोत्सवाला मिळत आहे. आपण मुंबईकरांकडनं ह्या सांस्कृतिक मेळाव्याची परंपरेची जाण असणारा असा मेळावा ओळखला जातो. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. त्यांना हा एकंदरीत कसा वाटला हा मेळावा? नमस्कार, काय नाव तुमचं? नमस्कार, नेहा शिंदे. काय कसा वाटला हा महोत्सव? तुम्ही काळा घोडा महोत्सवाला तुम्ही आलेला आहात, पहिल्यांदाच आलात की मागच्या वर्षी सुद्धा आला होता? आम्ही कंटिन्यू असं नाही आलोय, पण एक दोन वर्ष आधी आलो होतो आणि त्यानंतर मग ह्या वर्षी आलोय पुन्हा या महोत्सवाला. सांस्कृतिक मेळावा असतो इथं, मुंबईची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. काय काय तुम्हाला आतापर्यंत आवडलं याच्यामध्ये? मी जेव्हा तिथून सुरुवातीला आली तेव्हा मला तिथे शॉल खूप आवडल्या, खूप छान सादरीकरण केलं होतं. त्यानंतर आम्ही जेव्हा तिथे पुढे गेलो तर तिथे ब्लाउजेसमध्ये खूप व्हेरायटीज आहेत. पुन्हा साड्या पण खूप छान आहेत कॉटनमध्ये वगैरे. त्यानंतर मग टॉप आले, बऱ्याच गोष्टी. पुन्हा मला तिकडे एक वृक्ष खूप आवडलं, ज्याचं जो बेस आहे खाली त्याला असं पायाचा प्रॉपर शेप दिला होता आणि आपण जे सेकंड फिंगरमध्ये घालतो ते वालं होतं सिल्वरवालं. पुन्हा असं पैंजण घालतो तसं त्या झाडाला असं साईडने गोल असं केलं होतं. तर अशाप्रमाणे मला हा महोत्सव खूप आवडला ह्या वर्षी. तुम्ही कॉलेजला वगैरे जात असाल माझ्या? मी जॉबला जाते. अच्छा, इथं आज 14 फेब्रुवारी लवकरच जवळ येणार आहे, व्हॅलेंटाईन डे. आणि इथं आपण पाहू शकता मागे बदामाचं चित्र सुद्धा उभारलं. आहे, हां. काय सांगाल याच्याविषयी? तुम्ही कसं वाटलं तुम्हाला? खूप छान आहे हे. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे मी सेलिब्रेट तर नाही करत, पण मला जे काही ते क्रिएटिव्ह केलं आहे ते खूप आवडलं आणि तुम्ही मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद. एकंदरीत मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद. मुंबईकरांचा असा प्रतिसाद, हा उत्स्फूर्त प्रतिसाद काळा घोडा महोत्सवाला मिळतोय. कॅमेरामॅन विजय सह मी स्वप्नील शिंदे, नवराष्ट्र, मुंबई.